हरिनं सगळं नियोजन केलं. परिपूर्वी कथा सारमृत ग्रंथ वदविला तुम्ही सरदायुक्त आता ही ओ कोणी वर राहत भक्ती सार वदावा. आणि आज या ठिकाणी नवनाथ ग्रंथ प्रारंभ आहे. अतिशय सुंदर संतांचं चरित्र आहे. आणि ह्या नवनाथ ग्रंथ प्रारंभी करायच्या आधी अनेक प्रकारचे असणारे स्तुतिस्तवन ग्रंथकर्ते करतात, सांगतात. बाबांनो, बुद्धी देणारा भगवंत आहे. आपण जरी चरित्र वर्णन करत असलो, बोलत असलो, तरी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बुद्धीचं वास्तव्य, चित्ताला समाधान, चित्ताला चेतना देणारे ही काम देवाचं आहे. आणि त्या भगवंताच्या कृपेनं हे असणारा ग्रंथ वदवण्याचं त्या ठिकाणी असणारं धाडस करत आहे. जर काही वेडे वाकुळे जर शब्द गेले असतील तर सर्व श्रोत्यांनी क्षमा करावी असं या ठिकाणी सांगतात. जे संत झाले जगत विख्यात तयाचे महात्मे वदविले समस्त परी सारासार कथा त्यात उरल्या असती महाराजा. आणि या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत जे जे असणाऱ्या कथा अनेक ग्रंथ झाले, अनेक संतांनी वेगवेगळं चरित्र ग्रंथकर्त्यांनी लिहिलं, पण अजून काही कथा शिल्लक राहिलेल्या आहेत. ऐका. जया संताच्या पायीरत गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यानी संप्रदाय जगत विख्यात जगा माझी स्थापिले. आणि अशा प्रकारचे असणारे जे काही संत आहेत त्या असणाऱ्या संतांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिलेले आहेत. अनेक संतांचे चरित्र त्या ग्रंथामध्ये आहे. आणि जगाच्या पुढं संतांचं चरित्र वेगवेगळ्या ग्रंथकर्त्यांनी जगापुढं आणले असं सांगतात. तरी त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती असो कली प्रारंभ रमापती नवनारायणा पाचारी. आणि आता कथेला सुरुवात झालेली आहे. काय झालं होतं? भगवान श्रीकृष्णाचा अवतार चालू होता. द्वापार युगाच्या अंतीला कलियुगाचा प्रारंभ झाला. कलियुग सुरुवात झालं. आणि कलियुगाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी नवनारायणाला आपल्या जवळ बोलवलं. काय सांगतात? उद्धवासी वैसो उणी सन्निध कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. आणि भगवान श्रीकृष्णानं द्वापार युगाच्या अंतीला कलियुगाच्या प्रारंभीला नवनारायणाला बोलवलं, आपल्या जवळ बोलवलं. उद्धवजी आपल्या जवळ बसलेले होते. भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला एका बाजूला बोलवलं आणि नवनारायणाला समोर बोलवलं. श्रीकृष्ण काय सांगतात? कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुध नर नारायण चतुर्थ तो. आणि नवनारायण जी भगवान श्रीकृष्णानं आपल्यापाशी बोलवली होती ती असणारा कवी एक आहे, हरी दुसरा, आणि तिसरा प्रबुद्ध, आणि अंतरिक्ष नारायण महाप्राज्ञिक. अशा प्रकारची 4 नारायण भगवंताच्या जवळ आली. 5वा ऐका. पंचम महाराज पिपलायन 6वा अर्वत्र नारायण 7वा द्रुमिल 8वा चमस जाना. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी 9 नारायण भगवान श्रीकृष्णाने बोलवलेली होती. 5वा पिप्पिलायन आहे, 6वा आविर्होत्र नारायण आहे, 7वा द्रुमिल नारायण आहे, 8वा चमस नारायण आहे आणि 9वा करभाजन. अशा प्रकारची 9 नारायण भगवान श्रीकृष्णानं आपल्या जवळ बोलवले. त्यांना काय सांगतात? ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहज सहज रमापतीचे पाचारण चोज दृश्य झाले धवळारी. आणि इकडे सगळे असणारे ही 9 नारायण सहज द्वारकेला आले. भगवान श्रीकृष्णानं बोलवलं होतं म्हणून 9 नारायण भगवान श्रीकृष्णाच्या जवळ गेले. आणि इकडे महादेवाला सुद्धा कळलं की भगवान श्रीकृष्णानं 9 नारायणांना जवळ बोलवलेलं आहे असं महादेवाच्या लक्षात आलं. हरीने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन
परम गौरविल्या लिंगून कनकासनी बैसविले. भगवान श्रीकृष्णांनी त्या नवनारायणाला पाहिल्याबरोबर आपलं आसन सोडलं भगवंतानी आणि त्या असणाऱ्या नवनारायणाला बसण्यासाठी सोन्याचं आसन दिलं. सोन्याच्या आसनावरती त्या नवनारायणाला बसवलं आणि श्रीकृष्ण काय सांगतात? सकल वैभव भूषणाकार मिळवून सकळ अर्थ संभार सरिता झाला सपरिकर शिवलोकचारे पूजेसी. आणि नवनारायणाची पूजा स्वतः भगवान श्रीकृष्ण करतायत. हे नवनारायण आहेत, भगवंताचेच अवतार आहेत, श्री विष्णूचेच अवतार नवनारायण आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्णाने बसायला आसन दिलं आणि षोडशोपचारे 16 प्रकारच्या पूजा नवनाथांची श्रीकृष्ण करतात. हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण कवनार्थी पाचारण आम्हाशी केले श्रीरंगा. नवनारायण आल्याबरोबर भगवान श्रीकृष्णानं एवढा सन्मान केला. नवनारायणांनी बोलायला सुरुवात केली, देवा बोलवलंय तुम्ही, एवढा असणारा मान सन्मान आमचा थाट सगळं केलंय, पण काय काम आहे आमच्याकडं, म्हणजे कोणत्या कार्यासाठी आम्हाला बोलवलंय असं नवनारायण श्रीकृष्णाला विचारतात. हरी म्हणे महाराजा की मनी काम वेधला माझ्या कली अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे. भगवान श्रीकृष्णाने त्या नवनारायणाने सांगितलं कसं आहे म्हणले, ही द्वापर युग संपत आलेला आहे आणि प्रारंभ कलियुगाचा होणार आहे. मग कलियुगामध्ये आपल्याला अवतार घ्यायचा आहे, मी सुद्धा तुमच्या बरोबर येणार आहे. आपण सगळी तुम्ही आम्ही मिळून ह्या कलियुगामध्ये अवतार घेऊन कार्य करायचं आहे असं नवनारायणांना श्रीकृष्ण सांगतात. जैसे समुच्चये एकमेळी राजहंस जाती उदरी जवळी देवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवाली. श्रीकृष्णांनी सांगितलं कसं आहे, पाण्याचं सरोवर बघितल्यानंतर ना हंसाचा थवाच्या थवा जातो का, एकटा हंस जातो का, सगळे हंसाचे थवेच्या थवे त्या पाण्याला बघून येतात. तसं कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे आणि कलियुगामध्ये आपण सर्वजण मिळून अवतार घेऊन कार्य करू असं श्रीकृष्ण सांगतात. म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवने स्थाना कवनामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे. आणि लगेच त्यांनी विचारलं नवनारायणांनी, म्हणले भगवंता अवतार घ्या म्हणताय पण कुठं घ्यायचा, कारण अवतार घेण्यासाठी जागा पाहिजे, ठिकाण पाहिजे. कुठल्या ठिकाणी कोणत्या जागेवरती कुठं आम्ही अवतार घ्यायचा ते आम्हाला सांगा. नवनारायण श्रीकृष्णाला बोलतात. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जोक प्रत्यक्ष तेने मच्छिंद्र होऊन दक्ष जगा माझी मिरवावे. मग श्रीकृष्ण त्या नवनारायणाला सांगू लागले, तुमच्या मधला पहिला जो कवी नारायण आहे त्या कवी नारायणानं पृथ्वी तलावरती मत्स्याच्या एका माशाच्या पोटामध्ये मच्छिंद्रनाथ हे त्याचं नाव राहील. कधी पृथ्वी तलावरती आल्यानंतर ना कवी नारायणाचं नाव मच्छिंद्रनाथ या नावाने पृथ्वी तलावरती अवतार घ्यावा श्रीकृष्ण सांगतात. यावरी हरी जो महादक्ष तो शिष्य होऊन प्रत्यक्ष महाराज नाम तो गोरक्ष जगा माझी मिरविले. याच्यानंतर ना हरिनारायण, पहिला कवी नारायण सांगितलं मच्छिंद्रनाथ, दुसरा हरिनारायण जो आहे ते असणाऱ्या हरिनाथ त्याच मच्छिंद्राचा शिष्य होऊन पृथ्वी तलावरती अवतार घ्यायचा आणि गोरक्ष या नावानं तो असणारा पृथ्वी तलावरती मिरवेल असं श्रीकृष्ण सांगतात. या परी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरवी जे प्रकाम तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रभुद नामे कानिपा. याच्यानंतर ना 3 नंबरचा जो अंतरिक्ष नारायण आहे त्या अंतरिक्ष नारायणानं जालिंदर नावानं पृथ्वी तलावरती अवतार घ्यायचा आणि पुन्हा जो काय असणारा प्रबुद्ध नारायण आहे त्या प्रबुद्ध नारायणानं त्याच जालिंदराचा शिष्य म्हणून गजकर्णामधून
कानिफनाथ या नावाने पृथ्वीवरती अवतार घ्या. या परी पंचम पिप्पालयन प्रकाम निर्विज जगी चरपट नाम अहिर्होत्र जो योग ध्रुम निर्विज जगी नामे नागेश. पाचवा जो नारायण आहे तो पिप्पिलायन आहे आणि त्या पिप्पिलायन नारायणानं पृथ्वी तलावरती चरपट नावानं अवतार घ्यायचा म्हणजे चरपटीनाथ त्यांना जगामध्ये नाव प्राप्त होईल. आविर्होत्र जो नारायण आहे त्या आविर्होत्र नारायणानं सर्पिणीच्या उदरामध्ये नागनाथ म्हणून अवतार घ्यायचा असं श्रीकृष्ण सांगतात. या परी द्रुमिल ती समर्थ जगी निर्विजे भरतनाथ आणि चमस नारायण जगविख्यात रेवर नामे निर्विजे. याच्यानंतर द्रुमिल नारायण जे आहे त्या द्रुमिल नारायणानं पृथ्वी तलावरती अवतार घ्यायचा भरतरीनाथ म्हणून त्यांना असणारा पृथ्वी तलावरती त्याचं नाव प्रख्यात होईल. पुन्हा चमस नारायण जो आहे त्या चमस नारायणानं रेवा नदीच्या पात्रामध्ये रेवा नदीमध्ये रेवनाथ म्हणून त्या चमस नारायणानं अवतार घ्यायचा असं श्रीकृष्ण सांगतात. नववाजो कर भाजन तो घैनी ऐसे निर्वीज नाम ऐसे अवतार महिकरान दीक्षे प्रती मिरवावे. आणि याच्यानंतर कर भाजन जो नववा आहे ह्या कर भाजनानं अवतार घ्यायचा गैनीनाथ म्हणून त्याला असणारा नाव प्रख्यात होईल. अवतार घेतल्यानंतर अशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण ही मीटिंग कुठं चालू आहे द्वारकेमध्ये चालू आहे. द्वारकेमध्ये द्वापार युगाच्या अंतीला आणि कलियुगाच्या प्रारंभीला भगवान श्रीकृष्णाने मीटिंग घेतलेली आहे. त्या मीटिंग मध्ये फक्त ही नवनारायण श्रीकृष्ण आणि उद्धव एवढेच जवळ आहेत आणि श्रीकृष्ण सांगतात अशा प्रकारचे तुम्ही नवनारायण आहात पृथ्वी तलावरती जावा आणि जी जी आता नावं सांगितली त्या त्या नावानं जगामध्ये अवतार घ्या. म्हणाले एकट पनिवास करणे सांगता आम्हा कधीच तरी तुम्हास अवतारास बहुत येतील महाराज. पुन्हा श्रीकृष्णाने सांगितलं नऊ नारायणानं हो ऐका तुम्हाला वाटेल की आम्ही एकट्यानेच अवतार घ्यायचा आणि एकटेच फिरायचा असं नाही. तुमच्या जोडीला अनेक असणारे देव लोक येणार आहेत. मी सुद्धा स्वतः येणार आहे. अनेक प्रकारचे असणारे भक्त तुमच्या समवेत येतील. कोण कोण अवतार घेतील कलियुगामध्ये लिस्ट सांगतो ऐका. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शुक महाराज तो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो. आणि भगवान श्रीकृष्ण सांगतायत तुम्ही फक्त नऊ नारायणच नाही तुमच्या सोबतीला अनेक जण अवतार घेतील. महर्षी असणारे वाल्मिक ज्यांनी अथांग रामायणाचं चरित्र रामचंद्राच्या आधी लिहिलं असा असणारा वाल्मिक ऋषी तो सुद्धा पृथ्वी तलावरती तुलसीदास या नावानं अवतार घेतील. आणि पुन्हा शुक महाराज जे आहेत व्यासपुत्र शुक आणि ते असणारे शुक कबीर म्हणून पृथ्वी तलावरती तुम्हाला सोबत येते. या परी जो व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञे आणि उद्धव माझा प्राण होणी आवडता होईल नामा तो. यानंतर व्यास महाराज जे आहेत ते व्यास महाराज म्हणजे जयदेव होतील. आपण ऐकलंय भक्ती विजयमध्ये जयदेवांचं चरित्र आहे आणि व्यास महाराज हे जयदेव नावानं अवतार घेऊन कार्य करतील जगन्नाथपुरीच्या ठिकाणी. त्याच्यानंतर माझा आवडता असणारा उद्धव जो आपल्या मीटिंग मध्ये आता उपस्थित आहे तो उद्धव माझा आवडता भक्त म्हणून नामदेव या नावानं तो उद्धव कलियुगामध्ये अवतार घेतील श्रीकृष्ण सांगतात. भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष बलराम भ्रात पुंडलिक होईल तो. आणि पुन्हा भगवान श्रीकृष्ण बोलताय जांबुवंत जो अनेक अवतारापासून माझ्या सोबत आहे. बघा जांबुवंत ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा भगवान श्री विष्णूचा वामन अवतार होता तेव्हा जांबुवंत तरुण होते. भगवान श्री विष्णूचा राम अवतारामध्ये जांबुवंत म्हातारे झाले आणि भगवान श्री विष्णूच्या कृष्ण अवतारामध्ये कृष्णा बरोबर जांबुवंत युद्ध कुस्ती खेळतात आणि तेच जांबुवंत कलियुगामध्ये अवतार घेतील. नरहरी सोनार
या नावानं ते असणारे अवतार घेतील आणि माझा सख्खा भाऊ असणारा बलिराम जो आहे बळराम, तो बळराम म्हणजेच भक्त पुंडलिक जगामध्ये विख्यात होईल असं श्रीकृष्ण सांगतात. मी प्रत्यक्ष जन्मून ज्ञानदेव नामे मिरवीन आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की. श्रीकृष्ण सांगतात नऊ नारायणानो फक्त तुम्हाला एकट्याला अवतार घ्यायला सांगत नाही, तुमच्या बरोबर मी सुद्धा येणार आहे. प्रत्यक्ष लोपले ज्ञान जगी हित नेनते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी ज्ञानेश्वर म्हणून मी स्वतः अवतार घेणार आहे. आणि जे काय असणारे महादेव जे आहेत ते महादेव निवृत्तीनाथ म्हणून अवतार घेतील. आणि ब्रह्मदेवाचं बी सांगतो आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वामी नाम निर्वी सोपान जी योग माया मानस मोहन ती मुक्ताबाई विराजन. आणि जो काय असणारा सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेव राहतोय तो ब्रह्मदेव सोपान या नावाने अवतार घेतील. आणि आदिमाया आदिशक्ती जी आहे ती असणारी महालक्ष्मी म्हणजेच मुक्ताबाई होणार आहे. अशा प्रकारच्या आपण सगळे तुम्ही आम्ही मिळून अवतार घेऊ कलियुगामध्ये आणि आपापलं कार्य भक्ती मार्गाचं कार्य करू. श्रीकृष्ण सांगतात या परिप्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि खूप दासी माते रमत जनी जनात होईल की. याच्यानंतर ना हनुमान सुद्धा आपल्या बरोबर येणार आहे. आणि जो श्रीरामाचा आवडता श्रीरामाचा प्राणच असणारा केवळ हृदय श्रीरामाचे असा असणारा हनुमान, तो हनुमान पृथ्वी तलावरती कलियुगामध्ये रामदास म्हणून अवतार घेणार आहे. आणि रामचंद्राचं चरित्र जे आहे ते रामदास या नावाने हनुमंत जगासमोर आणतील. पुन्हा याच्यानंतर ना कुब्जा दासी, तीच कुब्जा रामायणामधली मंथरा आहे आणि तीच असणारी श्रीकृष्ण अवतारामधली कुब्जा आणि पुढे तीच असणारी कुब्जा कलियुगामध्ये जनाबाई जना या नावानं गंगाखेड मध्ये जन्म झालेला आहे. ती जन्म ठिकाण आहे गंगाखेड जी आहे ती जनाबाईचं जन्म ठिकाण आहे. आणि त्या गंगाखेड मध्ये हे असणाऱ्या कुब्जेनं जनाबाई म्हणून अवतार घेईल. श्रीकृष्ण सांगतात सोयीचे समुच्चय करून करीत वाढवावे भक्ती महात्म्य जाण मग अवश्य म्हणून नारायण पुरे बोलत प्रवेश दे. आणि अशा प्रकारे मग त्यांनी सांगितलं असं असणाऱ्या आपण सगळेजण मिळून भक्ती महात्म्य वाढवू. आपण तुम्ही आम्ही सगळे मिळून अवतार घेऊ भक्ती महात्म्य वाढवू. अशा प्रकारे अवश्य नऊ नारायण म्हटले आणि पुन्हा बोलायला सुरुवात करतात. काय बोलतात त्यांचा एवढा प्रश्न मिटवून आपण थांबू. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती परिकवन स्थानिक ते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. आणि मग लगेचच ते असणाऱ्या नऊ नारायणाने विचारलं म्हणले भगवंता आम्हाला जन्म घ्यायचं सांगताय पण नेमकं कुठल्या ठिकाणी घ्यायचं ठिकाणं अजून सांगितली नाहीत ना. फक्त नावं तुम्ही सांगितली पण ठिकाणं मग कोणत्या कोणत्या ठिकाणी कुठं कुठं असणारे अवतार घ्यायचे ते सांगा असं विचारलं लागले. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यास तो. आणि अशा प्रकारे मग लगेच भगवान श्रीकृष्ण सांगू लागले ऐका म्हणले पूर्वी जे काही भविष्य पुराण आहे ह्या भविष्य पुराणामध्ये व्यास महाराजांनी नवनाथांचं चरित्र सांगितलेलं आहे. त्यांनी कुठं कुठं कसे कसे अवतार घ्यायचे ते सगळे मी तुम्हाला सांगतो ऐका. आबा म्हणते बस करा कथा संपली. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.